तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. बाबा हे घरामध्ये ईश्वरीच्या समोर अर्णवला बोलतात, अर्णव ऑफिसमध्ये जे काही सुरू आहे ते माझ्या सर्व कानावर आले आहे. मी काय म्हणतो, मी देखील येऊ का ऑफिसमध्ये, मी तुमची काही मदत करू शकेल. त्यावेळेस अर्णव असे करण्यास नकार देतो आणि बोलतो, नाही तुमची काही येण्याची गरज नाही. हे सर्व बिझनेस, हे ऑफिस सर्व मी उभे केले आहे आणि यामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. आणि तेव्हा बाबा हे काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरी हे ऑफिसमध्ये जातात आणि ऑफिसमधील सर्व फाईल चेक करू लागतात. आणि तेव्हा अर्णव हा मिसेस देशमुखला विकलेल्या शेअरची फाईल काढतो आणि ती फाईल डिटेलमध्ये वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येते आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तो ईश्वरला बोलतो, मिस सिंधू, राकेशने 60% शेअर हे मिसेस देशमुखला विकले नाहीत तर ते गहाण ठेवलेले आहेत. आणि तेव्हा ईश्वरीला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी राकेशने 60% गहाण ठेवलेले शेअर पुन्हा सोडवू शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.